नागपूरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांकडून सोयाबीन पिकाची पाहणी, शेतकऱ्यांना पीक विम्यातून 25% मदतीचा विखे पाटलांकडून आश्वासन। सोयाबीन संशोधन केंद्रासाठी 2 जिल्ह्यात वाद निर्माण करू नका, लातूरपेक्षा बीडचे मागासलेपण जास्त। आंदोलकांनी लातूरला सोयाबीनचा मोठा प्रकल्प उभारण्यासाठी आग्रह धरावा, धनंजय मुंडेंची भूमिका। बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय लवकरच घेणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची लातूरमध्ये माहिती। वाशिम जिल्ह्यातील पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सोयाबीन झाड भेट, सोयाबीन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। नांदेडमध्ये सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, पिकाचं मोठं नुकसान, फळधारणेच्या वेळी आलेल्या रोगामुळे सोयाबीनची वाढ खुंटली। नागपुरात पूरग्रस्तांची मदत लाटण्यासाठी 7,000 बोगस अर्ज, 23 सप्टेंबरला पुरात नुकसान झालं नसतानाही मदतीसाठी अर्ज, प्रशासनाकडून मदतीसाठी आलेले खोटे अर्ज बाद। टोमॅटोला पातीमोल बाजारभाव, नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथे शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक उपटून फेकलं। बुलढाण्याच्या संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यात कापूस वेचणीला सुरुवात, शेतकरी समाधानी, कापसाला अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा। मनोज जरांगे पाटील आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर, जरांगेंच्या ठिकठिकाणी जाहीर सभा। बीडमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यानं कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी स्वागत आणि सत्कार नाकारला, स्वागत नाकारून मुंडे बीडला बैठकीसाठी रवाना। देशभर साई मंदिर उभारण्याचा निर्णय झालेला नाही, महसूल मंत्री विखे पाटलांचं स्पष्टीकरण, तर 2 दिवसांपासून सुरू असलेले जगताप दाम्पत्याचं उपोषण मागे। कुणबी प्रमाणपत्र समितीच्या 11 ते 23 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा दौरा, कुणबी नोंदी असलेले पुरावे देण्याचं नागरिकांना आवाहन। 14 ऑक्टोबरला जालन्यातील अंतरवाली सराटीत जाण्यासाठी मराठा समाजाकडून तयारी सुरू, हिंगोलीतील गावागावातल्या मराठा बांधवांकडून स्वखुशीने वर्गणी जमा करण्यास सुरुवात। नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी त्रिसदस्यीय समितीची रुग्णालय प्रशासनाला क्लीन चिट, कुठेही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा आढळला नाही, वेळेपूर्वी जन्मल्यानं नवजात बालकांचा मृत्यू, अत्यवस्थ रुग्णांनी उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं मृत्यू, समितीचं स्पष्टीकरण। हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवेअभावी रुग्णांची हेळसांड, रुग्णालयातील विविध साहित्य धुळखात पडल्याचं चित्र। रत्नागिरीच्या दापोली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांचे हाल। गडचिरोलीत महिला आणि बाल रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीनंतर 3 मातांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा माता मृत्यू रोखणार का, नागरिकांचा सवाल। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत, 8 दिवसात अहवाल सादर करणार। गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातील भरती प्रक्रियेवरून बाद, भरती झालेल्या उमेदवारांची निवड यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर का नाही, सिनेट सदस्यांचा कुलगुरूंना सवाल। भंडाराच्या लाखनीत 10 शाळांमधील विद्यार्थ्यांची समूह शाळा उभारून समायोजन करण्याचं नियोजन, 138 विद्यार्थ्यांचं समायोजन होणार, मात्र शासनाच्या धोरणावर सर्वसामान्यांमधून टीका। जळगावमधील रावेरच्या खिरडी खुर्द गावातील भागातील अंगणवाडी परिसरात घाणीचं साम्राज्य, काटेरी झुडपांचा विळखा वाढल्याने विद्यार्थ्यांना त्रास। नाशिकच्या विलोली तालुक्यात जिगळा गावातील रस्त्याची मोठी दुरवस्था, गावातील जलजीवन योजनेच्या कामासाठी रस्ते खोदल्याने अपघाताची शक्यता, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी। अकोल्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांना एलसीबीने घेतलं ताब्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन करणार असल्यानं घेतलं ताब्यात। जळगावात राजपूत समाजाच्या उपोषणाला गुलाबराव पाटलांची भेट, कॅबिनेटच्या बैठकीत राजपूत समाजाच्या मागण्या मांडण्याचं गुलाबराव पाटलांचं आश्वासन। मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठात 3ऱ्या दिवशीही काम बंद, नव्या इमारतीत स्कायवॉक सुरू करण्यासाठी वकिलांचा कामकाजावर बहिष्कार। अहमदनगरच्या अकोलेमध्ये कंत्राटी भरती आणि शाळा बंद करण्याच्या विरोधात विराट मोर्चा, 3ही निर्णय रद्द करण्याची मागणी, विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी। दुधाला 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी बारामतीच्या तरडोलीत सुरू असलेलं सागर जाधवांचं उपोषण मागे, तहसीलदारांच्या पाठपुरावा करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये पुणे नाशिक मार्गावर आशिष देशमुखांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील विजोरा गावात मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना गावबंदी, गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले बोर्ड।
धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील यज्ञकुंडावरील कळसावर पिंपळासह अन्य झाडं उगवली। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळसावरील झाडं काढण्याची मागणी। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील केळझर ते दहेगाव रस्त्याची दुरावस्था, रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी। अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 3 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा। पुण्याच्या खेड तालुक्यातील घटना। नागपूर विमानतळावर महिलेकडून 1.25 किलो सोनं जप्त। कस्टम विभागाची मोठी कारवाई। महिलेनं शारजावरून बेल्टमधून लपवून आणलं होतं सोनं। धुळे जिल्ह्यातील खलाणे जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील डोंगरगावमध्ये डेंग्यूमुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू। 20 ऑक्टोबरपर्यंत गावातील शाळा बंद ठेवण्याचा शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय। अमरावती शहरात 2 दिवसात आढळले डेंग्यूचे 9 पॉझिटिव्ह रुग्ण। जिल्ह्यात 9 महिन्यात 591 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध खरेदीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर। जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय। भंडारा रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या 8 ऑक्टोबरपासून रद्द होणार। मुंबई कोलकाता मार्गावर 3ऱ्या लाईनचं काम सुरू असल्याने रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय। कोकण ते मुंबई प्रवास आता आरामदायी होणार। शयनयान बस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय। रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाची विभागणी 3 टप्प्यात होणार। सौदी अरामको आणि यूएईच्या माध्यमातून योजना विकसित होणार। कोकण आणि विदर्भ रस्त्याच्या जाळ्याने जोडलं जाणार। रत्नागिरी ते कोल्हापूर चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात, तर मिर्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणालाही वेग। लातूर पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे चालवणाऱ्या मागणीला यश। पुणे नवीन इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू। लातूर जवळच्या हरंगोळ स्टेशनपर्यंत ही रेल्वेगाडी धावणार। जळगावात वंचित अनुसूचित जमाती ग्रंथाचे आज बामसेफ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्रामांच्या हस्ते प्रकाशन। डॉक्टर गणेश सोनावणेंनी 3 वर्ष संशोधन करून केलं लिखाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑक्टोबर महिन्यातच 63 टँकरनं पाणीपुरवठा, तर संपूर्ण मराठवाड्यात 700 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। जळगावच्या मुक्ताईनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या वॉलमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी। पाणीपुरवठा विभागानं लक्ष देण्याची मागणी। धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धरणाच्या पाणी पातळीत घट। जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये कमी पाणीसाठा, पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यातल्या 850 गावांना मिळणार शुद्ध पाणी। जलजीवन मिशन अंतर्गत 1222 योजनांवर 476 कोटींचा खर्च। येत्या 2 ते 3 दिवसात राज्यभरातून मान्सून परतणार। पुणे शहरात मान्सून परतला, भारतीय हवामान विभागाकडून जाहीर।